सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा एकदा पोलीस प्रशासन आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला। मुख्य न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठानं सांगितले की घटनेच्या कलम 19 आणि 22 नुसार पोलीस कोणत्याही पत्रकाराची सूत्रे विचारू शकत नाहीत आणि पत्रकारांच्या स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांच्या विरोधात न्यायालयही विचारू शकत नाहीत। जोपर्यंत तपास आणि ठोस पुराव्याशिवाय पत्रकारांवर दाखल झालेले गुन्हे आणि साक्ष तपासली जात नाही, आजकाल पोलीस पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा लादत आहे। बहुतांश घटनांमध्ये पोलीस स्वतःला चांगले बनवण्यासाठी असे करतात। या पत्रकारांना सूत्रे विचारण्याचा अधिकार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाचा सज्जड इशारा देण्यात आला आहे। या संदर्भात उच्च न्यायालयानं आता पोलिसांनी असे करताना आपली कठोर भूमिका दाखवण्यास सांगितले। तसे असेल न्यायालयाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो। कोणी बातमी छापण्यासाठी पत्रकार त्यांच्या स्रोतांचा वापर करतात तर हे लक्षात घेण्यायोग्य आहे, परंतु अनेक वेळा भ्रष्ट राजकीय माफिया आणि पोलीस संघटित गुन्हेगारीच्या धर्तीवर पत्रकारांना त्रास देत असल्याचं दिसून येतंय। अशीच घटना छत्तीसगडमध्ये घडली। पोलिसांनी भोपाळमधील महिला पत्रकाराला पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र महिला पत्रकारानं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि सर्वोच्च न्यायालयाच्या या मार्गदर्शक तत्त्वाचा आधार घेतला होता। फॉर्म्युलामुळे तुम्ही कोणत्याही पत्रकाराला अटक करू शकत नाही, असं न्यायालयानं सांगितलं। वृत्तसंकलन रफिक सय्यद।